आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा केबी न्यूज। इंगळी गावात मुख्य रस्ता खचला, संरक्षण भिंत पडल्याने घरांना धोका, नागरिकांना चिंता। इंगळी गावात 2 महिन्यापूर्वी 6 मोटींच्या विहिरीच्या ठिकाणी मुख्य रस्ता खचल्याची घटना घडली होती। या संदर्भात विद्यमान खासदार धैर्यशील माने आणि आमदार दलित मित्र अशोकराव माने बापू यांच्या अध्यक्षतेखाली रुपये 2,87,00,000चा निधी मंजूर करण्यात आला होता। मात्र अद्याप काम सुरू झाले नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार उत्तरेकडील संरक्षण भिंत नुकतीच खचून कोसळली असून भिंतीला लागून असलेला रस्ताही खचून गेला आहे। त्यामुळे कडेला असलेली घरे धोका पत्करत आहेत। ग्रामपंचायतीने तात्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संबंधित घर मालकांना सतर्कतेचा इशारा देत त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडे हलवले आहे। या ठिकाणी माजी जिल्हा प्रमुख तसेच गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव, कार्यसम्राट वीरकुमार शेंडुरे अण्णा, इंगळी गावचे लोकनियुक्त सरपंच दादासो मोरे, माजी सरपंच बाबूराव पाटील, युवा नेते अमेय जाधव तसेच गावातील अनेक नागरिक उपस्थित होते। सर्वांनी शासनाने मंजूर केलेल्या निधीचे तातडीने काम सुरू करून नागरिकांचे जीवित व मालमत्तेचे रक्षण करण्याची मागणी केली। सदर प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे।